नमस्कार सर्वांचे. पीपल ऑफ नेचर पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. आमचा प्रोजेक्ट भारतीय संवर्धन मधील न ऐकलेल्या आवाजांचा बळ वाढवतो. आज आपण अनेक पायांचे प्राणी यांच्या जगात जाणार आहोत. म्हणजे कुठले प्राणी? तर कोळी आणि कीटक म्हणजे स्पायडर्स आणि इन्सेक्ट. आमचे वक्ते निखिल कुणी MIT मधून PhD करत आहेत. मी निखिलचे या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. धन्यवाद अर्जित. मला खूप आनंद होत आहे की मी पीपल ऑफ नेचर पॉडकास्ट मध्ये मला तुम्ही बोलवलात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता मी थोडक्यात निखिलची जी कामगिरी आहे आतापर्यंत वाईल्ड लाईफ फील्डमध्ये स्पेसिफिकली त्यामध्ये जसं म्हणलो तसं स्पायडर्स आणि इन्सेक्ट्स, कीटक आणि कोळी यांच्यात त्यांनी काय काय काम केले याचे एकदम सविस्तर थोडं सांगतो. निखिलने सोलापूर विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात MSc केले आहे. त्यानंतर त्यांनी बरेच प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे, ज्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी कीटक आणि स्पायडर्स त्याच्यावर जे प्रभाव पडतात ग्रेझिंगमुळे, म्हणजे गवत जे खातात दुसरे प्राणी, त्याच्यामुळे स्पायडर्स आणि इन्सेक्ट्सवर काय फरक पडलाय याचे GIB हॅबिटॅट म्हणजे थार डेझर्टमध्ये त्यांचे काम होते. त्यानंतर त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये केले आहेत. पाकोळ्यांवर म्हणजे मॉथ्सवर. ते स्टडीज त्यांनी WII नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये केले आहेत. त्यामुळे त्यांनी ईस्टर्न हिमालयामध्ये पण काम केले आणि इंडो बर्मा या जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये पण काम केले आहे. सर्वात त्यांचे मोठे जे रिसर्च पेपर्स आहेत त्यामध्ये कॅटलॉग ऑफ नोलिडे म्हणजे एक प्रकारचा पाकोळ, एक प्रकारचं मॉथ आहे, त्याचा कॅटलॉगचा एक पेपर त्यांचा खूप मोठा होता. आणि सोलापूरमध्ये 2 नवीन स्पायडरची स्पीशीज यांची त्यांनी नवीन डिस्कव्हरी केलेली आहे. आणि सध्या ते MIT पुणेमध्ये वेगवेगळ्या हॅबिटॅट्स मध्ये आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये स्पायडर्सचे जे प्रमाण आहे, स्पायडर्सचे जे प्रजातीचा नंबर आहे, त्याचा कसा ताळमेळ आहे यावर त्यांची PhD आहे. सो हे एक सविस्तर थोडी माहिती सांगितली मी निखिलच्या कामाबद्दल. सो बरंच त्याचं काम आहे या 2 प्राण्यांच्या ग्रुप्सवर. सो आता आपण पॉडकास्टला चालू करू. सो पहिला प्रश्न मी विचारतो की निखिल, तुझे असं दिसतच आहे म्हणजे की इन्सेक्ट्स आणि स्पायडर्सवर, एस्पेशली मॉथ्सवर बरेच काम आहे. सो ही जी आवड आहे किड्यांसाठी, स्पायडरसाठी, ही तुझी कशी निर्माण झाली आणि कधी निर्माण झाली? ऍक्च्युली माझ्या BSc पासूनच मी स्पायडर्स मध्ये स्टडी करायची सुरू केली. जसं बाकीच्या निसर्गप्रेमींसारखंच माझे पण फील्ड डेज मध्ये स्टार्टिंग स्टार्ट केली नेचर ऑब्झर्वेशन. तर आधी तेव्हा पण मला वाटायचं की बर्ड्स वरती इतके लोक काम करत आहेत, पण बाकीचे जे लेसर नॉन टॅक्स आहेत जसं की कोळी आहे आणि इन्सेक्ट, बाकीचे कीटक आहेत, त्यांच्यावरती जास्त स्टडीज नाही आहे. तर असं विचार होता आधीपासून माझ्या डोक्यामध्ये. पण एक BSc थर्ड इयर मध्ये असताना मी सोलापूरमधील संभाजीला इथे एक दिवस बर्डिंग करायला गेलो होतो. तर तिथे एका ट्री शेड मध्ये बसला असताना सडनली माझ्या हातावरती एक जम्पिंग स्पायडर आला होता. तर त्यावेळी पहिल्यांदा मी एका स्पायडरला इतक्या जवळून बघितला होता आणि तो खूपच आकर्षित होता. त्याच्यानंतर आजूबाजूला बघितलं तर अनेक विविध प्रकारचे स्पायडर्स तेव्हा दिसले मला, आणि त्या दिवसापासून मला खूपच जिज्ञासा वाढली स्पायडर्स मध्ये. आणि मग मी एरियाज मध्ये पण स्पायडर शोधायला सुरू केली. मग तेव्हापासून असं इंटरेस्ट वाढत गेला स्पायडर्स मध्ये. आणि त्या दिवशीपासून मग तो इंटरेस्ट, माझी जी क्युरियोसिटी होती स्पायडर्स मध्ये की अधिक जाणून घ्यायचा, मग तो
माझा आवडीचा विषयच बनला आणि तेव्हापासूनच आवड निर्माण झाली. वा वा, मस्त. खूपच रोमांचक गोष्ट आहे. तू जेव्हा म्हणलास की स्पायडर तुझ्या हातावर पडला आणि तो स्पायडर्स मध्ये इंटरेस्ट आला, तर मला न्यूटन आणि ऍपलची स्टोरी लक्षात आली. आणि जसं त्याला ग्रॅव्हिटी शोध लावतो, तर तुला स्पायडर्स हातावर पडला आणि स्पायडर्स मध्ये इंटरेस्ट आला. सो मस्त मस्त गोष्ट होती. सो तू असं म्हणलास की सोलापूर जिल्ह्यामध्ये स्पायडर संशोधन तू केलंस आणि त्या जिल्ह्यामध्ये तसं स्पायडर्सवर जे संशोधन झालंय ते तसं कमी आहे. सो तुझे जे 2 नवीन प्रजाती शोधल्यास तू, त्या थोड्या प्रवासाबद्दल सांगशील का? हो. सोलापुरात ना मोठ्या प्रमाणात माळरान इकोसिस्टीम आहे, ग्रासलँड इकोसिस्टीम. तर म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टीम असं आहे की तिथे जैवविविधता खूप फार म्हणजे संपन्न आहे. पण त्या म्हणजे तसं गेल्या 10 वर्षांपासूनच तिकडे संशोधन सुरू आहे आणि तेही फक्त बर्ड्स पुरतच मर्यादित आहे. आणि मी आणि माझे मेंटर जे आहेत वॉल्चन कॉलेज मधले माझे गुरु डॉक्टर हिप्परगे सर, ते मागील 10 वर्षांपासून तिकडे संशोधन करत आहे स्पायडर्स वरती आणि मी मागील 4 वर्षांपासून संशोधन सुरू केलंय. तर आम्ही मागच्या वर्षीच जे 2 नवीन स्पेसीज डिस्क्राईब केली आहे, त्याच्यामध्ये एक असं आहे पाल्पीमॅनस म्हणून, खूप रेअरली आढळतो. खूप रेअर म्हणजे तो जमिनीवरती राहतो आणि त्याला आम्ही पाल्पीमॅनस मालडोक असं नाव दिलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मालडोक बद्दल की तो ग्रासलँड मधला खूप प्रमुख पक्षी आहे आणि तो जो कोळी आहे तो मालडोकच्या हॅबिटॅट मध्ये त्याचा अधिवास असल्यामुळे आम्ही त्याला मालडोक म्हणून त्याचा आपला जो स्थानिक नाव आहे ग्रेट इंडियन बस्टर्डचा, तो नाव देऊन त्याला आम्ही डिस्क्राईब केली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो स्पेसीज आहे तो आहे स्टेनेरिला सोलापूर. हा एक जम्पिंग स्पायडर आहे आणि तोही मालडांमध्येच राहतो. तर त्याला मी सोलापूर असं नाव याच्यामुळे दिलंय की सोलापूर मधील ग्रासलँड आणि तिथे असलेला जो जैवविविधता आहे तो हायलाइट करण्यासाठी मी त्याला सोलापूर असं नाव दिलं आहे. तर अजून सोलापूर मधील जे ग्राउंड वेलिंग स्पायडर्स आहेत, जे जमिनीवरती राहतात, तर त्यांच्यावरती माझं संशोधन अजून सुरू आहे. तर येणाऱ्या काळात अजून खूप काही असे नवीन स्पेसीज निघतील अशी अपेक्षा आहे. वा वा. आणि मला तेच आवडलं की म्हणजे मालडोकच्या नावावरनं ते केले आणि ऍक्च्युली मालडोकचं पण संवर्धन झालं तर या स्पायडरचं पण संवर्धन होईल आणि ऍक्च्युली मग पूर्ण महाराष्ट्राच्या हॅबिटॅटचं संवर्धन होऊ शकतं जर या प्रगतीकडे लक्ष केलं. आमचा इंटेन्शन पण तसाच होता तो नाव देण्यामागे, कारण जे काही मालडोकच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत त्यांना हायलाइट केलं तर जसं मालडोकचं जर संरक्षण झालं तर माळरानाचं संरक्षण होतं आणि माळरानामध्ये राहणारे जितके पण कीटक आहेत, इतर जीव आहेत, जीवजंतू आहेत, त्यांचं पण ऑटोमॅटिकली संवर्धन होऊ शकतो. तर त्याच इंटेन्शननी आम्ही त्याला तसं नाव दिलेलं आहे. हो हो. माळडोकचं म्हणजे तिकडं चालू आहे का तिथं आदिवास माळडोकांचा पण? कारण महाराष्ट्रात तसं कमीच ठिकाणी आहे ना ते. महाराष्ट्रात खूप एक्सटिंक्शन झालेलं आहे आणि सोलापुरात एकेकाळी खूप चांगला संख्या होती मालडोकचा, पण असे आहेत पक्षी. तर त्याच्या संवर्धनासाठी खूप काही प्रयत्न करावा लागेल. हो, आता खूप कमी झालेत ना. बरोबर, आता गरज आहे खूप संवर्धनाची. हो हो. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता स्पायडर्स बद्दलच थोडं पुढे एक नवीन बातमी
अशी होती की पुण्याच्या बाणेर टेकडीवर एक जम्पिंग स्पायडरचा शोध झाला आणि ही खूप रोमांचक बातमी होती. सो तुम्ही पण स्पायडर तज्ञ आहात. सो या बातमीचं जे महत्व आहे शहरामधील आदिवास संवर्धन करायची, म्हणजे यामध्ये प्रामुख्याने टेकड्या आणि जी जंगलं असतात शहरांमधली, हे संवर्धन करायचं महत्व या शोधापासून कसं कळतं आपल्याला? हो, ऍक्च्युली पुण्यातील बाणेर टेकडी येथील गरुडकर जैव या शोधामुळे ना लोक शहरी टेकड्यांकडे आणि जंगलांकडे नव्या अभिमानाने आणि जबाबदारीचा हा शोध शहरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी एक धोरणात्मक गरज दर्शवतो. आणि हा शोध अजून भारतातील उडी मारणाऱ्या जो जम्पिंग स्पायडरचा जो फॅमिली आहे त्याच्या ज्ञानात पण भर घालतो आणि शहरी जैवविविधतेविषयी अजून आपण म्हणजे मनुष्य किती अज्ञात आहे यावरती पण प्रकाश टाकतो असं मला वाटत आहे. हो, अजून आपण शोधू तितकं कमी अशी डायव्हर्सिटी आहे कीटकांची आणि स्पायडर्सची. आणि अथर्व जो मेन याचा रिसर्च होता त्याच्याशी पण बोलणं झालं, त्याचं पण वाचलं मी. तो म्हणला की जे स्थानिक झाडं आहेत उंबरासारखी, त्याच्या पानावर तो आढळतो, तर ती झाडं स्थानिक झाडं राखली पाहिजेत. हे पण आय थिंक ह्याच्यापासून कळतं. स्थानिक झाडांचं महत्व पण कळून येतं या शोधात वरून, असं मला वाटतं. तर तो हा जो ओकिना विशेष टेकडी आहे, मी आणि अथर्व त्या प्रजातीला बघण्यासाठी बाणेर टेकडीवरती गेला असताना आम्हाला असं दिसलं की ओकिना विशेष टेकडी हा प्रजाती घनदाट पानांवरील झाडांवर म्हणजे चाफा, वड, पिंपळ आणि महुआ अशा झाडांवरती येतो. तर म्हणजे अर्बन लँडस्केप मध्ये जे शहरी भागांमध्ये सुद्धा असे अजून पण अनेक प्रजाती भेटतात जे अजून सायन्सला माहितीच नाहीये. म्हणजे अजून बरेच काही नवीन प्रजाती आहेत. तर ही खूपच चांगली गोष्ट आहे जो की या स्पेसिसचा शोध लावला अथर्व कुलकर्णी यांनी. तर शहरी जैवविविधतेकडे खूप म्हणजे संरक्षणासाठी खूप गरज आहे ही बाब अधोरेखित होते या संशोधनामध्ये. हो हो, बरोबर आहे. एकदम महत्वाचा मुद्दा आहे हा. तो आता तुझ्या दुसऱ्या बऱ्याच तुझ्या प्रोजेक्ट्सवर जे काम होतं त्याच्याबद्दल बोलू. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये तू 3 वर्षाहून जास्त मॉथ्सवर संशोधन केले आहेस. तुझा हा अनुभव कसा होता? कारण नॉर्थ ईस्ट इंडिया हे एक उच्च जैवविविधता क्षेत्र आहे. तो या क्षेत्रामध्ये कामाचा तुझा अनुभव कसा होता? झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये मी 3 वर्षे फुलपाखरू आणि पतंगाच्या संशोधनामध्ये काम केलंय. तर तिकडचा अनुभव खूपच समृद्ध करणारा होता. विशेषतः म्हणजे नॉर्थ ईस्ट सारख्या उच्च जैवविविधता असलेल्या क्षेत्रामध्ये काम करताना मला तिथले जे बायोडायव्हर्सिटी आहे जैवविविधतेचे अनेक प्रकार जवळून पाहायला मिळाले. बरेच ॲनिमल्स आणि प्लांट्स जे की तिथले एंडेमिक आहेत आणि जे मला मी पहिल्यांदा बघायला भेटलं. आणि तिथल्या दुर्गम जंगलात विविध प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी फील्डवर्क करताना अनेक आव्हाने तर आली, पण त्यातून बरेच काही शिकायला भेटलं. आणि तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधताना मला तिथल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक ज्ञानाचा समृद्ध वारसा देखील समजला. हो, स्थानिक लोकांचं एक खूप जवळचं नातं असतं तिकडच्या जैवविविधतेशी. आणि
स्थानिक लोकांचं खूप जवळचं नातं असतं जैवविविधतेशी, आणि नॉर्थ ईस्टची जैवविविधता खूपच भारी आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तू म्हणलास की नॉर्थ ईस्ट मध्ये तुला खूप समृद्ध अनुभव होता, पण थोडे तुला आव्हानं पण आली. सो त्या आव्हानांबद्दल काय सांगू शकतो? तुला काय प्रॉब्लेम्स आले तिकडं? नॉर्थ ईस्ट मधले जे उंच डोंगर आहेत, घनदाट जंगल आहेत, आणि ते जे जैविक संपत्ती, जैविकतेने नटलेली जैविक संपत्ती, अशा इतकं विविध म्हणजे जैविक असलेल्या क्षेत्रामध्ये काम करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला मला. त्याच्यामध्ये खूप म्हणजे तिकडचा टेरेन जो आहे, इतका डिफिकल्ट टेरेन मध्ये आपल्याला ट्रेक करताना किंवा चालताना खूप अवघड होतो. म्हणजे तिथे वारंवार पाऊस आणि धुकं आणि इतकं थंड हवामान असतो, तर त्याचा पण आपण सर्वे करताना खूप म्हणजे आव्हानात्मक असतं, चॅलेंजिंग असतं. आणि तिकडे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतुकीचा पण अडचणी खूप आहेत. म्हणजे इतक्या डोंगरी भागांमध्ये आपल्याला म्हणजे काही फील्ड साईट्सला पोहोचण्यासाठी रस्ते वगैरे नाही आहेत. ओनली जिथे ह्युमन सेटलमेंट असतो तिथपर्यंतच रस्ते असतात, आणि अजून आतमध्ये जंगलांमध्ये जाण्यासाठी रस्ते नसतात. तर ते एक खूप मोठा इश्यू आहे तिकडे. आणि तिकडे मोबाईल नेटवर्कचा पण सगळीकडे नसतात. तर म्हणजे असं इमर्जन्सी परिस्थितीमध्ये काही मदत मिळवायची असेल तर तो खूप कठीण असतो. जसं की मी एक उदाहरण देऊ शकतो तुम्हाला. मी अरुणाचलमध्ये वेस्ट कामेंग या डिस्ट्रिक्ट मध्ये सर्वे करत असताना, जसं की मी पतंगांवरती काम करत होतो ना, तर नाईट मध्ये असतो सर्वे, लाईट ट्रॅप लावावं लागतं. तर एका विलेज मधून दुसऱ्या विलेज मध्ये जात असताना खूप पाऊस पडत होता आणि सडनली लँडस्लाइड झाला होता तिकडे. तर आम्हाला आमची गाडी थांबवावी लागली आणि तिथे बिलकुल पण मोबाईल नेटवर्क नव्हता आणि आमची गाडी अडकली होती मातीमध्ये. तर आम्हाला लोकांना बोलून आणायला म्हणजे 10 किलोमीटर चालत जावं लागलं दुसरीकडे. म्हणजे असे चॅलेंजेस येत असतात फील्ड मध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये काम करत असताना. आणि काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय आपल्याला तिकडे काम करणं खूप अवघड असतं. तर हे सगळं लक्षात घेऊन काम करावं लागतं तिकडे. हो, तिकडचा जो टेरेन आहे, म्हणजे आमचे काही आधीचे वक्ते होते, त्यांनी पण सांगितलं की ज्यांनी आसाममध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये काम केले, तिकडचा टेरेन खूपच अवघड आहे चालायला आणि काम करायला. सो तो एक डेफिनेटली तो एक अडथळा असतो. आणि जर काही इमर्जन्सी आली, म्हणजे लँडस्लाइड आलं किंवा पूर आले, तर खूपच त्रास होऊ शकतो. तो त्या गोष्टींचा विचार करून नक्कीच काम करावं लागतं आणि लगेच ऍक्शन घ्यावी लागते. आणि खूप तू जसं म्हणलास की रस्ते कमी असल्यामुळे काही इमारती तर खूप चालावं लागतं. तर ते सगळी आव्हानं आली आणि ही आव्हानं पार करून पण तू काम केलंस, ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं मला समजत गेलं की म्हणजे तो मी मग आधीच योग्य नियोजन करून मग मी निघायचं फील्ड मध्ये, आणि स्थानिक लोकांचा पण मदत भेटायचं मला. तर त्याच्यामुळे मी चांगलं व्यवस्थित काम करू शकलो तिकडे. हो, फील्ड वर्क करताना स्थानिक लोकांची मदत तर महत्वाचीच आहे, नाहीतर नीट काम होण्यासाठी. सो तुझं आता आत्ताची वाटचाल आहे त्याच्याकडे थोडं वळू.
तो आता तू MIT मध्ये PhD करतो आहेस आणि तुला शहरी प्रदेशामधील स्पायडर्स त्याच्यामध्ये तुला रस आहे आणि शहरीकरणामुळे बदलत्या हॅबिटॅट्समुळे स्पायडर्सवर काय परिणाम पडतो यावर तुला करायची इच्छा आहे. सो तुझ्या आता PhD प्रोजेक्टमध्ये काय काय महत्वाचे प्रश्न आहेत ज्यावर तू काम करू इच्छितोस? तर सध्या मी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे इथून PhD करत आहे आणि माझा PhDचा संशोधन स्पायडर्स वरतीच आहे. त्यामध्ये मी बदलत्या वातावरणात कोळ्यांच्या विविधता कसं असेल आणि वेगवेगळ्या हॅबिटॅट्स मध्ये आणि सीझन्स मध्ये त्यांचं अबंडन्स स्पेसिफिकनेस कसा बदलत असतो आणि शहरीकरणाचा कोळ्यांवरती कसा परिणाम होतो यावर माझं संशोधन सुरू आहे. बरोबर. शहरीकरण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे खूप परिणाम होतो जैवविविधतेवर. सध्या टेकड्यांवर पण आणि बरेचसे प्लांटेशन आणि बिल्डिंग बांधणं हे चालू आहे. नदीकाठाच्या जवळ बिल्डिंग बांधणं चालू आहे. सो यामुळे सगळ्याच प्राण्यांवर परिणाम होतो आणि यावर स्पायडर्सवर पण कसा होतो हे एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर तू स्टडी करणार आहे. सो एक चांगला टॉपिक आहे हा. आणि अजून एक तुझा प्रोजेक्ट होता, त्यामध्ये तू महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पामध्ये जैवविविधता संशोधन फेलो म्हणूनही काम करतोयस. तर या जीन बँक प्रोजेक्टमध्ये तुझे काय काय काम होते आणि यात पण तू स्पायडर्सवरच जास्त फोकस केलास का बाकीचे पण वाईल्ड लाईफवर काम केलंस? ऍक्च्युली महाराष्ट्र जीन बँक प्रोजेक्ट याच्यामध्ये खूप सारे घटक होते. त्याच्यामध्ये स्पायडर्स वरती जास्त फोकस नव्हता माझा. तर महाराष्ट्र जीन बँक प्रोजेक्ट अंतर्गत म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा खूप अतिशय अति महत्वाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये जनुकीय संपत्तीचं जतन करण्याच्या हेतूने सागरी जैवविविधता, पिकांचे स्थानिक प्रजाती, आपल्या महाराष्ट्रातल्या पशुधनाच्या स्थानिक प्रजाती, गोड्या पाण्यातील म्हणजे फ्रेश वॉटर मधील जैवविविधता, माळरानातील जैवविविधता आणि इको रिस्टोरेशन आणि त्याच्याबरोबरच कम्युनिटी एज्युकेशन असे महत्वाच्या घटकांवरती काम सुरू आहे या प्रोजेक्टमध्ये. हो, यामध्ये लोकांचा पण बराच महत्वाचा लोकांचं जे पार्टिसिपेशन असतं हे पण याच्यात महत्वाचं आहे. आणि लोकांची जी माहिती असते प्राण्यांबद्दल ती पण गोळा करणं एक महत्वाचा विषय आणि लोकांना इन्व्हॉल्व करून घेणं हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि जे संवर्धनासाठी खूपच आवश्यक आहे. या प्रोजेक्टचा एक प्रमुख उद्देशांपैकी हा सुद्धा आहे. तू बोललेला बरोबर आहे की कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट पण खूप महत्वाचा असतो. तर याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये तो सुद्धा एक भाग आहे की लोकांचा इन्व्हॉल्वमेंट, स्थानिक लोकांचा इन्व्हॉल्वमेंट प्रोजेक्ट मध्ये खूप जास्तीत जास्त करता यावा. तर या डायरेक्शननेच तो प्रोजेक्ट सुरू आहे आता. हो, माधव गाडगीळ यांचं एक लेक्चर ऐकलं त्यांनी. बऱ्याच या प्रोजेक्ट मध्ये मुलाचा त्यांचा वाटा आहे. सो मला अशी आशा आहे की हे प्रोजेक्ट चांगलं होईल आणि अजून नवीन त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचं भर होईल आणि कॉन्झर्वेशन अजून चांगलं होईल या प्रोजेक्टमुळे. सो आता आपण थोडं वेगळ्या पैलूनी बोलू की स्पायडर्स म्हणलं की बऱ्याच वेळेला हॉरर फिल्म्समुळे किंवा काही पुस्तकांमुळे, हॉरर पुस्तकांमुळे लोकांना स्पायडर्सच्या बाबतीत बरीच भीती असते डोक्यामध्ये की स्पायडर आल्या की लोक घाबरतात. म्हणजे इव्हन फील्डवर दिसला की लोक घाबरतात. हे मी बघितलंय. म्हणजे जेव्हा मी काही
फील्डवर गेलोय आणि लोकांचे रिएक्शन बघितले किंवा ट्रेल घेतली लोकांचे रिएक्शन बघितले कधी कधी. तर हा ही एक बाजू झाली की लोकांना थोडी भीती असते. पण दुसऱ्या बाजूने बघायचं म्हटलं तर स्पायडर्सचं पर्यावरणासाठी काय महत्व आहे याबद्दल तू काय सांगू शकतोस? हो, तू म्हणल्यासारखं बऱ्याच लोकांना कोळ्यांची भीती वाटते, पण ते पर्यावरणासाठी खूप महत्वाचे असतात. जसं की कोळी हे कीटक भक्षक प्राणी आहेत, ते प्रेडेटर्स आहेत. ते मच्छर, किडे आणि इतर कीटकांना खातात. शेतीच्या दृष्टीने जे नुकसानकारक कीटक असतात त्यांना सुद्धा ते खातात. आणि जे माणसांसाठी डिसीज कॉझिंग असतात, जे रोगकारक जे काही कीटक असतात त्यांना सुद्धा ते कोळी त्यांचा नैसर्गिकरित्या कीटक नियंत्रणात मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. आणि त्यांचा अन्न साखळीमध्ये पण खूप महत्व आहे. ते कीटक आणि इन्सेक्ट्स यांचं प्रमाण नियंत्रित करतात त्यांच्यावरती भक्ष्य करून. आणि ते इतर प्राण्यांना सुद्धा, जसं की पक्षी आणि इतर जे छोटे प्राणी आहेत, त्यांचं अन्न बनवून पण उपलब्ध होतात. त्यामुळे अन्न साखळी जे की आपण म्हणतो की फूड सायकल, त्यांचं संतुलन राहण्यासाठी त्यांचं खूप महत्वाचा भूमिका आहे. त्याचबरोबर कोळ्यांमध्ये प्रचंड विविधता असते आणि ही जैवविविधता मधील एक आवश्यक घटक आहे. म्हणजे इकोसिस्टीमचा बॅलन्स आपण म्हणतो, परिसंस्थेचा समतोल टिकून राहण्यासाठी त्यांचा खूप मोठा योगदान आहे. तर कोळी आणि जे इतर इन्सेक्ट, तर यांचा खूप मोठी भूमिका आहे परिसंस्थांमध्ये संतुलन राखण्यासाठी. हो, अगदी बरोबर. नैसर्गिक पेस्ट कंट्रोल म्हणू शकतो आपण त्यांना. आणि पक्षी सोडून गेको म्हणजे पाली आणि लिझर्ड्स, ते पण त्यांच्यासाठी पण खाद्याचा एक भाग आहे त्यांच्या. सो मला असं पटतं की स्पायडरचा खूप मोठा वाटा आहे इकोसिस्टीम्स मध्ये. आणि वेगवेगळे इकोसिस्टीम मध्ये असतात ते, हे पण त्यांच्यात खूपच भारी गोष्ट आहे की म्हणजे पाण्यामधले असतात फिशिंग स्पायडर, झाडामध्ये असतात जम्पिंग स्पायडर, महाराजामध्ये असतात. सो सगळीकडे असतात. सो त्यांचं एक कुठल्याही म्हणजे इकोसिस्टीम मध्ये ते एक पार्ट आहेत. खूप मोठा रोल आहे त्यांचा. हो, स्पायडर्सचा म्हणजे अडॅप्टेशन इतकं जास्त आहे की ऑलमोस्ट ते सगळ्याच म्हणजे इकोसिस्टीम मध्ये आढळतात. आणि प्रत्येक म्हणजे सगळ्या ग्रासलँड झालं, फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, डिझर्ट मध्ये पण असतात. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की इव्हन माउंट एव्हरेस्ट वरती पण एक जम्पिंग स्पायडर भेटतो. त्याचं नाव आहे युफ्रिस एव्हरेस्टेन्सिस. तर इतक्या एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये पण ते आढळतात. हो, हे मी आणि प्रत्येक परिसंस्थांमध्ये म्हणजे ते प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये पण त्यांचा मायक्रो हॅबिटेट पण खूप म्हणजे विविध प्रकारचे असतात. म्हणजे एकदम सॉइल पासून, जमिनीपासून ते ट्रीच्या कॅनोपी पर्यंत प्रत्येक लेवल वरती ते आढळतात. आणि त्यांचा जो आणि त्यांचा जो भक्ष्य असतो, त्यांचा जो फूड असतो, त्याच्यामध्ये पण खूप विविधता आहे. म्हणजे खूप अशा म्हणजे फक्त कीटकच नाही का, तर काही कोळ्या हे इव्हन छोट्या छोट्या म्हणजे लिझर्ड्सला पण खातात आणि बर्ड्सला पण खातात. जे टॅरेंटुलास वगैरे असतात ते बर्ड्सला खातात. आणि जे जियांट वुड स्पायडर असतो त्याची पण नोंद आहे आपल्या महाराष्ट्रातच अमरावतीमध्ये मेळघाट टायगर रिझर्व मध्ये नोंद झालेली आहे की त्याच्या वेबमध्ये एक छोटे पक्षी पण अडकलेले आणि त्यांच्यावरती भक्ष्य करतानाची पण नोंद आहे. तर असे
त्यांच्या फूडमध्ये पण खूप विविधता आहे. हो हो, आणि काही खूप काही मोठी मोठे भूमिका बजावतात. हो. हो, आणि हा, कोणालाही ऍक्च्युली कुणालाही निसर्गामध्ये काहीतरी आवड असेल तर स्पायडर्स जेव्हा हंट करतात ते बघण्यामध्ये खूप आनंद मिळतो. म्हणजे ऍक्च्युली मी पण एक स्पायडर्सवर प्रोजेक्ट केलेला. जे सोशल स्पायडर्स असतात, जे ग्रुप्स मध्ये राहतात, त्यांच्यावर त्यांच्या बिहेवियरवर काम केलेलं. सो ते वेब कसे बांधतात आणि त्यांचं हंटिंग कसं आहे. सो ते जेव्हा कुठलाही प्रे पडतो तेव्हा ते एक त्यांच्यातला एक मंडळी फक्त बघतो की काय आलंय, म्हणजे व्हायब्रेशन वरनं, आणि मग सगळे अटॅक करतात. तर स्पायडर्स मध्ये हे पण दिसतं की जे मुंग्यांना दिसतं की सोसायटी, हे पण एक वेगळा प्रकार आहे स्पायडर्स मध्ये, आणि हे पण खूप मला भारी वाटलेलं. त्या प्रकारे बिहेवियर मध्ये पण खूप विविधता आहे. त्यांच्या बिहेवियर मध्ये पण जसं तू म्हणलेला आता सोशल स्पायडर जो आहे स्टेगोडायपस, त्यांच्यामध्ये असं इव्हन खूप बऱ्याच स्पायडर्स मध्ये मॅटर्नल म्हणजे हे पॅरेंटल केअर पण असतो. ते जसं स्कॉर्पियन्स जे त्यांची स्वतःची पिल्ले त्यांच्या अंगावरती कॅरी करतो, याच्यामध्ये पण जे वुल्फ स्पायडर्स असतात ती सुद्धा त्यांच्या पिल्लांना त्यांच्या अंगावरती कॅरी करतो. आणि असे बरेच बिहेवियर्स आहेत स्पायडर्सचे जे की खूपच इंटरेस्टिंग असतात, आणि ते लोकांना बघण्यासाठी पण खूप इंटरेस्ट वाटतो लोकांना. हो, अगदी बरोबर. आणि याच्याच अनुषंगाने दुसरा एक प्रश्न आहे की लोकांचा जो इंटरेस्ट आहे, सार्वजनिक पातळीवर आपण बघितलं तर वाईल्ड लाईफ म्हणलं की लोकांना सिंह, वाघ आणि पक्षी असा जास्त म्हणजे इंटरेस्ट असतो. तो यांच्यापासून आपण त्यांचा इंटरेस्ट स्पायडर्स मध्ये किंवा इन्सेक्ट्स मध्ये कसा वाढू शकतो. म्हणजे आता बटरफ्लायचं बरंच चालू झालंय, बटरफ्लाय वॉक्स वगैरे, स्पायडर वॉक्स थोडे आता अथर्वनी पण एक घेतलेलं, तू पण एक घेतलेलंस. सो लोकांचा इंटरेस्ट स्पायडर्स मध्ये आपण कसा वाढवू शकतो. खरंच तू म्हणल्यासारखं वाघ, सिंह आणि जे रंगीबेरंगी पक्षी असतात ते नेहमी लोकांचं लक्ष वेधून घेतात, कारण त्यांच्यातील आकर्षण आणि आकार खूप विशेष असतो. परंतु जीवसृष्टीला म्हणजे जे आपल्या जैविकतेला समजून घेण्यासाठी प्रत्येक घटकाचं महत्व जाणणं हे सुद्धा इम्पॉर्टंट असतो. जसं की स्पायडर्स झाले आणि इतर इन्सेक्ट्स, अशा लहान प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची खूप गरज आहे सध्या. याच्यासाठी आपण म्हणजे जे कॉलेजेस आणि एनजीओ असतात त्यांच्यामध्ये तिथे मॉथ्स म्हणजे स्पायडर जे इतरही, मी फक्त स्पायडर पोयस म्हणत नाही, तर इतर इन्सेक्ट्स बाबतीत पण जागरूकता व्हायला पाहिजे. तर त्यासाठी कॉलेजेस आणि एनजीओ मार्फत यांच्या मार्फत आपण वर्कशॉप्स आणि एक्झिबिशन्स आयोजन करू शकतो, आणि सोशल मीडियाचा पण वापर करू शकतो अवेअरनेस साठी. सोशल मीडियामध्ये आपण सुंदर फोटोज, व्हिडिओज आणि त्यांच्याबद्दल एकदम रोचक माहिती पोस्ट करून आपण अवेअरनेस करू शकतो. आणि तू म्हणल्याप्रमाणे जसं असं वॉक्स ऑर्गनाईज करू शकतो. स्पायडर वॉक झालं, इन्सेक्ट वॉक्स, असे इव्हेंट जर आपण ऑर्गनाईज केलं तर अशामध्ये फायदा होतो की लोक प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करू शकतात अशा इव्हेंट्स मध्ये, स्पायडर वॉक्स मध्ये, इन्सेक्ट वॉक्स मध्ये, आणि त्याद्वारे त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. आणि इव्हेंच्युअली त्यांच्या बाबतीत भीती पण कमी होण्यास मदत होईल. हो, ते बरोबर आहे. मी पण काही काही नेचर वॉक्स कंडक्ट केले, त्यामध्ये मी पण लोकांना स्पायडर्स दाखवतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्पायडर्स दिसायचं, सो ते लोकांना जेव्हा ते जवळून स्पायडर्सला बघतात, इतर इन्सेक्ट्सला बघतात, तर त्यांना आपोआप त्यांच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण होते. जसं मी सांगितलं सारखं आधी जे मी बीएससी ला असताना जसं मी पहिल्यांदा जवळून त्या स्पायडर्सला बघितलं होतं ना, तसंच लोकांमध्ये पण म्हणजे आपण इंटरेस्ट क्रिएट करू शकतो त्यांना प्रत्यक्ष फील्डमध्ये दाखवून. तर असे
वॉक्स घेणं पण खूप गरजेचं आहे. हो, अगदी अगदी. हे तुझ्यासारखी लोक हा पुढाकार, तुझ्यासारखी आणि अथर्वसारखी जे तज्ज्ञ आहेत हा पुढाकार घेऊ शकतात आणि पुण्यामध्ये डेफिनेटली अजून होऊ शकतात. सो आपण असं कोलॅबोरेट करून एक डेफिनेटली करू शकतो वॉक. इन्सेक्ट वॉक होतात, नक्की. म्हणजे बटरफ्लाय वॉक होतात. अजून बाकी इन्सेक्ट आणि स्पायडर वॉक तर डेफिनेटली खूप त्याच्यामध्ये शक्यता आहे करायची. सो आता एक शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. खूप चांगलं आपलं बोलणं झालं आणि खूप रोमांचक बोलणं झालं स्पायडर्स आणि इन्सेक्ट बद्दल. सो एक शेवटचा एक मुद्दा म्हणून किंवा शेवटचा एक संदेश म्हणून तू आमच्या पर्यावरण प्रेमींना काय देऊ शकतोस निसर्गाबद्दल किंवा कीटकांबद्दल किंवा स्पायडर्स बद्दल किंवा जैवविविधताबद्दल? मी एवढंच बोलू इच्छितो की निसर्गामध्ये म्हणजे कुठलाही जीव असो, म्हणजे लहान ॲनिमल असो किंवा मोठा ॲनिमल असो, प्रत्येकाचं महत्व म्हणजे प्रत्येक जीव हा महत्वाची भूमिका बजावत असतो. तर जे आपल्यासारखे निसर्गप्रेमी आहेत त्या सगळ्यांना ॲबिलिटी असते की सगळ्यांची म्हणजे जैविकतेमध्ये निरीक्षण करण्याची आणि त्यांची रक्षण करण्याची आणि असं सामर्थ्य सगळ्यांमध्ये आहे असं मी मानतो. तर कीटक आणि जे कोळी आहेत त्यांना चांगलं समजावून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त निरीक्षण करावं लागेल. हे खूप महत्वाचं आहे. इन्सेक्ट्स आणि कोळी जे आहेत ते कीटकांचं नियंत्रण करण्यामध्ये मदत करतात आणि इन्सेक्ट्स जो खास करून पॉलिनेशन म्हणजे झाडांचं परागीकरण करण्यासाठी खूप मदत करतात आणि इकोसिस्टीम मध्ये बॅलन्स राखण्यासाठी खूप त्यांचा महत्वाचा भूमिका आहे. तर यासाठी आपण सगळेच नेहमी निरीक्षण करत राहू आणि आपला जो ऑब्झर्वेशन आहे ते एकमेकांसोबत जर शेअर केला तर नक्कीच आपण खूप म्हणजे फरक घडवू शकतो असं माझं म्हणायचं आहे. म्हणजे प्रत्येक ॲनिमलची म्हणजे म्हणजे इकोसिस्टीम मध्ये इम्पॉर्टन्स आहे. तर त्यामुळे आपण ओन्ली बर्ड्स किंवा जे मोठे प्राणी आहेत त्यांच्यावरती जास्त फोकस न करता इतरही जे कोळी आहेत, इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यावरती पण आपण जर निरीक्षण केलं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवलं तर ते खूप मोठं चांगलं काम होईल असं मला बोलायचं आहे. एवढंच मी म्हणजे बोलू इच्छितो. हो, अगदी बरोबर. म्हणजे लोक जेव्हा निसर्गात जातात, सफाऱ्या जातात किंवा कुठेही फिरायला जातात निसर्ग बघायला किंवा पक्षी बघायला, तेव्हा सगळ्याच प्राण्यांकडे आणि सगळ्याच जैवविविधतेकडे लक्ष दिलं पाहिजे. मग छोटे प्राणी असू दे, मोठे प्राणी असू दे. हे अगदी बरोबर आहे आणि अजून हो, जागरूकता अगदी होईल बरोबर. पॉडकास्टमुळे पण, असा माझी आशा आहे. सो तुझे परत धन्यवाद करतो मी या पॉडकास्टवर येण्यासाठी. आणि तुला पण खूप खूप धन्यवाद अरिजित, की माझा जो अनुभव आहे ते शेअर करण्यासाठी जी संधी दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. हो हो, तुला पण धन्यवाद आणि माझी अशी आशा आहे की बरेच निसर्गप्रेमी हे पॉडकास्ट ऐकून स्वतः निरीक्षण आणि स्टडी चालू करतील, एस्पेशली स्पायडर्स आणि कीटकांचा. सो पण धन्यवाद आणि मला आशा आहे की श्रोते हे आवड घेऊन ऐकतील. सो बाय बाय आणि धन्यवाद निखिल. हो, खूप खूप धन्यवाद अरिजित.